हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत सणासाठी खास अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि गोडाची रेसिपी आहे ही। त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायची। पॅन गरम झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मी इथे फुल फॅट दूध वापरत आहे। इथे मी 1.5 कप दूध घेणार आहे आणि जी आपण पॅन घेतलेली आहे ती आपल्याला जाडबुडाची इथे पॅन वापरायची आहे। आणि दूध टाकल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे दुधाला। आणि जर तुम्हाला इथे फुल फॅट दूध नाही मिळालं तर तुम्ही इथे साधं दूध पण वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला इथे दूध पावडर जास्त वापरावी लागेल। आता आपण दुधाला छान उकळी काढून घेऊया आणि साईडला जी साय जमा होते ती साय आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून ती दुधामध्ये मिक्स करत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। आणि इथे आपण आता जेवढं दूध घेतलं त्याच्या आपल्याला अर्ध्यापेक्षाही थोडंसं जास्त इथे दूध आटवून घ्यायचं आहे। ही रेसिपी मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर भरपूर महाग आहे। आपण घरच्या घरी आणि एकदम झटपट आणि एकदम फ्रेश अशी आपण ही रेसिपी तयार करू शकतो। त्यासाठी इथे जास्त वेळ पण लागत नाही। दुधाला छान उकळी आली आहे। आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि आपण याला अर्ध्यापेक्षा जास्त दूध इथे आटवून घेऊ। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपल्याला आधी इथे पनीर लागणार आहे। पनीर आपल्याला इथे फ्रेश पनीर घ्यायचं आहे आणि मी इथे थोड्याशा दुधामध्ये थोडंसं केसर आणि थोडासा ऑरेंज कलर इथे मिक्स करून ठेवलेला आहे। त्यानंतर जे आपल्याला पनीर आहे ते हाताच्या मदतीने आपल्याला ते असं दाणेदार बनवून घ्यायचं आहे पूर्ण ते। आणि पनीरचे मोठे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे। या रीतीने आपण इथे सर्व पनीर आता मॅश करून घेतलेलं आहे। आणि जे आपण गॅसवर दूध ठेवलेलं होतं ते दूध पण आता आपण बघून घेऊया। इथे आपलं दूध अर्ध्यापेक्षा जास्त इथे आटवून झालेलं आहे। आणि जर तुम्ही इथे जर साधं दूध वापरलं तर इथे जी मी जेवढी दूध पावडर वापरणार आहे त्यापेक्षा तुम्ही 2 टेबलस्पून इथे जास्त दूध पावडर इथे वापरावी लागेल तुम्हाला। आता आपण यामध्ये पनीर टाकून घेऊया। त्यानंतर साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी इथे 1/4 कप दूध पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आणि इथे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। इथे हाय फ्लेमवर आपल्याला आता काहीच नाही करायचं सध्या। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून साखर वितळेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। साखर वितळायला इथे 1 ते 2 मिनिटं लागतील। मी इथे पनीर विकतचं वापरलं, तुम्ही घरचं पनीर पण इथे वापरू शकता। घरचं पनीर वापरल्याने ह्या रेसिपीला तुम्हाला थोडासा वेळ जास्त लागेल। तुम्हाला ही झटपट बनवायची असेल तर तुम्ही विकतचं फ्रेश पनीर इथे वापरलं तरी चालतं। त्यानंतर आता इथे आपल्याला दुधावरची साय टाकायची आहे। मी इथे साय टाकलेली आहे। तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीम टाकली तरी चालते। आता ही साय आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण शिजवताना ते अंगावर उडतं, त्यामुळे ते आपल्याला काळजीपूर्वक इथे शिजवून घ्यायचं आहे। आधी मी इथे 5 ते 10 मिनिटं मिश्रण छान शिजवून घेतलं आणि ते बरंचसं इथे घट्ट झालेलं आहे। आता ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता वेलची पूड आधी टाकून घेऊया आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि परत आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित परत शिजवून घ्यायचं आहे। आणि मिश्रण हलकंसं पॅन सोडायला लागलं आणि थोडंसं घट्ट झालं तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे। आणि साईडला जे आपलं मिश्रण लागते ते चमच्याच्या साहाय्याने काढून आपल्याला ते मिक्स करायचं आहे। इथे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिश्रणही आपल्याला इथे पूर्ण नाही थंड करायचं, त्याला आपण हात लावू शकू इथपर्यंत आपल्याला मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे। आणि जे मिश्रण आहे ते पण आपलं छान इथे रवाळ तयार झालेलं आहे। आणि हे
लाडू आपण फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकतो। जर मिश्रण तुमचं या पद्धतीचं कोरडं नाही झालं तर मिश्रण परत पॅनमध्ये टाकायचं आणि त्याला 4 ते 5 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आणि मिश्रण पॅन सोडायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण गार करायचं, म्हणजे आपला हात त्याला लावू शकू एवढंच गार करायचं आहे आणि नंतर त्याचा आपल्याला लाडू वळवायचा आहे। आणि लाडू पण बनवताना आपल्याला ज्या साईजचा लाडू बनवायचा आहे त्या साईजचं मिश्रण घ्यायचं आणि हातावर छान असं गोल गोल करत आपल्याला हलक्या हाताने इथे लाडू बनवून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी जे सर्वात आधी थोडंसं पाणी टाकलं, ते पाणी यासाठी टाकलं आपण की त्यामुळे आपलं दूध पॅनला चिटकणार नाही, ते मी तुम्हाला सांगायला विसरले होते। आता आपण इथे सर्व लाडू तयार करून घेतले आणि मी जेवढं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये मीडियम साईजचे इथे 9 लाडू तयार झालेले आहे। आता आपण लाडू सर्व करूया।